एखाद्या उमेदवाराच्या ईव्हीएम वरून नावच कसं गायब करू शकता तुम्ही? नोटाचा सिम्बॉल देखील गायब होता. यामध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम आहे. या प्रकरणात जिल्हाधिकारी यांनी चपराशी शिक्षक क्लर्क जे आहेत त्यांना सस्पेंड केलं. पण मुळात ज्या अधिकाऱ्यांनी हे इलेक्शन कंडक्ट केलं ते निवडणूक अधिकारी असतील किंवा प्रोसिडिंग ऑफिसर असेल, मुळात यांना आधी सस्पेंड करायला पाहिजे होतं. कारण की चूक यांच्या निर्देशानुसार झाली आहे. मात्र त्यांना सोडून इतरांवर कारवाई झाली आणि त्यामुळे असंतोष निर्माण झाला आहे. 200 पेक्षा जास्त उमेदवारांना नाराजीचा सूर आहे आणि या निवडणुकात फेअर झाल्या नाहीत. निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी याकडे गांभीर्यतेने लक्ष दिले पाहिजे. एखाद्या उमेदवाराचं नावच गहाळ करणे हा गंभीर गुन्हा आहे. तुम्ही एखाद्याचं नाव कसं गायब करू शकता, तर एखाद्याचं मतही गायब होऊ शकतं. त्यामुळे कोणालाच पाठीशी घालायला नको. एखादाच उमेदवाराचा नावच कसं तुम्ही गायब करू शकता, तिथं जो नोटा आहे तो गायब कसं होऊ शकते. त्याच्यामध्ये संभ्रम खूप मोठ्या प्रमाणात हे आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी जे त्यांच्या खालचे चपराशी शिक्षक किंवा क्लर्क त्यांना सस्पेंड केला. पण मुळात जे अधिकाऱ्यांनी हे इलेक्शन कंडक्ट केलं, मग ते निवडणूक अधिकारी असतील किंवा प्रोसिडिंग ऑफिसर असेल, मुळात यांना पहिले सस्पेंड करायला पाहिजे होता. कारण चूक त्यांच्या निर्देशानुसार झालेली आहे. त्यांना सोडून जिल्हाधिकाऱ्यांनी चपराशी बाबूने स्थानिक लोकांना हे केलं आहे, तर त्याच्यामध्ये असंतोष निर्माण आहे आणि जवळपास 200 पेक्षा जास्त उमेदवारांचा हे नाराजीचा सूर आहे की ही फेअर नाही झाली निवडणूक आणि त्याच्यामुळे लोकांमध्ये असंतोष निर्माण आहे. तर नक्कीच ही निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे जे आहेत यांनी याच्यावर गंभीरता लक्ष द्यायला पाहिजे. यांना कोणालाच पाठीशी घालायला नाही पाहिजे. कारण गंभीर गुन्हा आहे. एखाद्याचं नावच गायब करणं हे काही लहान गुन्हा नाहीये. तुम्ही जर नाव गायब करू शकता तर मतदान बी गायब होऊ शकते.